महाशिवरात्री एकादशी येत आहे, त्यानिमित्त इथे मी उपवासाची रेसिपी बनवलेली आहे। ही रेसिपी अगदी 5 मिनिटात तयार होते आणि हो, फक्त बटाट्यापासून इथे मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणीही बनवलेली आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एवढ्या आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला हे बटाटे सुरुवातीला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। तर इथे बटाट्याची साल काढायचं असताना त्याने या सर्व बटाट्याची मी साल काढून घेणार आहे। तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, अशा पद्धतीने मी याच्यावरची साल काढून घेत आहे। आजचा जो नाश्ता आहे ना किंवा रेसिपी आहे ना, ती फक्त बटाट्यापासून बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी उपवासाची चटणीही बनवलेली आहे। ज्यांना उपवासासाठी खिचडी बनवल्यानंतर ती पचायला जड जाते किंवा आवडत नाही, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। कारण तर ही रेसिपी आपण फक्त बटाट्यापासून बनवली असल्यामुळे अगदी हलकी फुलकी आहे आणि खूप जास्त मऊ लुसलुशीत असल्यामुळे खायलाही अगदी सोपी आहे। कारण तर ज्यांना दात नाही तेही ही रेसिपी नक्की खाऊ शकतील, एवढी ही मऊ लुसलुशीत रेसिपी तयार होते। तर बघा, अशा पद्धतीने सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहेत। आता मी स्वच्छ धुवून घेत आहे। याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतो, तर 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, पुन्हा याच्या पाण्यामध्येच टाकलेली आहेत। आता आपल्याला जी बारकी खिसणी असते ना किंवा बारके होल असणारी खिसणी असते ना, तिथून हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत। मोठा किस आपल्याला या रेसिपीसाठी नको आहे। तर बघा, अशा पद्धतीने सर्व बटाटे मी अगदी छान अशी किसून घेतलेली आहेत। आता ज्या वेळेस आपल्याला हे सर्व बटाटे किसून झाले ना, त्याच्यानंतर हा जो किस आहे ना, तो आपल्याला अजिबात धुवायचा नाही आणि पटकन ही रेसिपी बनवायला चालू करायचे, नाहीतर हा किस आहे ना तो काळा पडू शकतो। आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये छोट्या चमच्याने बरोबर 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, थोडेसे चिली फ्लेक्स ही टाकलेले आहेत, त्यानंतर चवीनुसार मीठ ही टाकलेलं आहे। इथे आता आपल्याला हे सर्व मिश्रण आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे टाकू शकता, त्याचबरोबर मिरचीही बारीक करून टाकू शकता। माझी मुलं जास्त तिखट खात नाही, त्यामुळे इथे मी हिरवी मिरची कुटून टाकलेली नाही। तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी हे मिक्स करत आहे। बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो, त्यामुळे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं। हे मिश्रण आहे ना ते आपल्याला या तव्यावरती छान असं थापून घ्यायचं आहे किंवा त्याची रोटी बनवून घ्यायची आहे। सुरुवातीला इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते मी तव्यावरती अशा पद्धतीने थापून घेत आहे। हे थापताना जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचं आहे। इथे आपण छान अशी छोटीशी रोटी बनवून घेतलेली आहे। आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही खालच्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। वरच्या साईडनी ही थोडीशी सुकली की याच्यावरती तेल किंवा तूप अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला याच्या ज्या कडा आहेत ना त्या सुटल्यासारख्या दिसत असतील ना, त्यावेळेस आपल्याला हा रोटी आहे ना ती व्यवस्थित उलथून घ्यायची आहे। बघू शकता, वरून अगदी छान असा लाईट गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे वरच्या साईडनी छान अशी भाजलेली आहे। खालच्या साईडनी ही मीडियम गॅसवरती मी भाजून घेत आहे। बघा, या खालच्या साईडनी ही व्यवस्थित भाजलेली आहे। अगदी परफेक्ट आपली ही बटाट्याची रोटी तयार झालेली आहे। आता राहिलेल्याही मिश्रणापासून इथे मी या बटाट्याच्या उपवासाच्या रोटी बनवून घेणार आहे। त्याच्याबरोबर खाण्यासाठी इथे मी चटणी बनवत आहे। 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 छोटी हिरवी मिरची, अर्धा इंच आलं इथे मी कट करून टाकलेलं आहे। त्याचबरोबर याची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी 2 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे, चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना तशी कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तुम्ही जर कोथिंबीर उपवासाला खात असाल तर कोथिंबीरही टाकू शकता, तर इथे मी उपवासाला कोथिंबीर खात नाही, त्यामुळे कोथिंबीर नाही टाकलेली। आता पाणी टाकून आपल्याला छान असं याचं बॅटर किंवा चटणी बनवून घ्यायची आहे। आता ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि त्याच्यावरती थोडेसे चिली फ्लेक्सही टाकलेले आहे
अगदी छान अशी आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे. आता इकडे माझे हे सर्व बटाट्याच्या उपवासाच्या रोटीही तयार करून झालेल्या आहेत. मी जेवढं मिश्रण घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर 4 या रोटी तयार झालेल्या आहेत. बघू शकता अगदी हेल्दी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की अशा पद्धतीने बटाट्याची हेल्दी आणि हलकी फुलकी मऊ लुसलुशीत रोटी बनवून पहा. त्याचबरोबर चटणी ही अगदी टेस्टी दिसत आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी इथे मी पेरूही चिरून घेतलेला आहे. बघा इथे आपली उपवासाची मिनी थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही नेहमी उपवासाला काय खाता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघू शकता ही बटाट्याची रोटी अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि दिसायलाही अगदी टेस्टी आणि सॉफ्ट दिसत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही सर्व करून घेतलेली आहे आणि आता टेस्ट करून पाहत आहे की चटणी आणि ही रोटी कशी झालेली आहे. अगदी टेस्टी अशी ही चटणी आणि बटाट्याची उपवासाची रोटी तयार झालेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.